एअर इंडिया एक आयकॉनिक नाव आहे, पण काही वर्षापूर्वी लोक सहज म्हणायचे डिले झाला असेल तर नक्की एअर इंडियाचं विमान असेल. आणि मग एक मोठा बदल घडून आला 2022मध्ये. टाटा ग्रुपने एअर इंडिया विकत घेतली. त्याची सुरुवात झाली स्वतःची केस स्टडी करून. त्यांनी विचार केला कुठे चुकलं होतं, काय बंद करावं लागेल आणि काय नव्याने उभं करावं लागेल. यानंतर त्यांनी ब्रँडचं रिनोव्हेशन चालू केलं. 470 नवीन विमान ऑर्डर केली. 30,000 कोटीचा पुनर्बांधणीचा प्लॅन सादर केला. नवीन लोगो आणि नव्या विजनसह कंपनीचं रूपच बदलून टाकलं. आता तर तुम्ही विचार करा, एअर इंडियासारखा मोठा ब्रँड सुधारू शकतो कारण त्यांनी स्वतःचे लूपहोल्स फाईंड केले आणि त्यामध्ये सुधारणा केल्या. मग आपल्या कधी स्वतःचा केस स्टडी केला आहे का? आपल्या आयुष्यात कुठले चॅलेंजेस येत आहेत? आपल्या कोणत्या डिसिजनमध्ये अडथळे येत आहेत? आपल्या आयडेंटिटीमध्ये नक्की कुठे चूक आहे? यावर तुम्ही कधी खोलवर विचार केला आहे का? जर हो तर आत्ताच कमेंटमध्ये रिप्लाय द्या. काय करायला हवं?